मी 9th-10th फाउंडेशन RCCमधून क्लिअर केलं आहे. त्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे की RCCचं स्टडी पॅटर्न किंवा ते कसं आहे. पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड मेडिकल्समध्ये आहे. तर त्यांच्याकडे बघून मला एक फीलिंग आली की मेडिकल्समध्ये एक स्ट्रीम चांगली आहे मेडिकल, म्हणून मी चूज केलं की मी नीटच घेईन. म्हणजे बोर्ड्सला किती मार्क्स आलते? मला बोर्ड्समध्ये 94% आले होते. 94? 10th फाउंडेशन RCC फाउंडेशनमधूनच कंप्लीट केलं आहे. कसा एक्सपिरियन्स होता तुझा आणि त्याचा काय यूज होईल का भविष्यात, तुला काय वाटते? डेफिनेटली. आणि पैशामुळे RCCमधनं कुठला विद्यार्थी वापस गेलाय असं कधीच होऊ शकत? असं पैशामुळे कुठलाच विद्यार्थी तो वापस जात नाही. गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स, वेलकम टू द अमेझिंग वर्ल्ड ऑफ RCC लातूर. माझ्यासोबत आज एक RCCची विद्यार्थिनी आहे. RCC सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे ते जाणून घेणार आहोत. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव आहे सिद्धी सुशांत पाटोळे. तू कुठून आलेली? मी प्रॉपर लातूरचीच आहे. आणि आता किती येईल आहे तू? मी राईट नाव 11thमध्ये ॲडमिशन घेणार आहे. माझे 10th बोर्ड्स झालेत. तू 10वीपर्यंत कुठल्या बोर्ड्सला होते, म्हणजे CBSE होते का स्टेट बोर्ड? मी 10thपर्यंत स्टेट बोर्डला होते. माझ्या स्कूलचं नाव स्वामी विवेकानंद होतं. आणि 10वीपर्यंत म्हणजे फाउंडेशन वगैरे काय केलं तर का डायरेक्ट 11thला नीटची तयारी करायला? मी 9th-10th फाउंडेशन RCC फाउंडेशनमधूनच कंप्लीट केलं आहे. कसा एक्सपिरियन्स होता तुझा आणि त्याचा काय यूज होईल का भविष्यात, तुला काय वाटते? 9th-10th फाउंडेशन क्लिअर केल्यामुळे मला 11th-12th नक्कीच सोपं जाईल. आणि 9th-10th फाउंडेशन केल्यामुळे मला बोर्डचे एक्झाम्स देखील सोपे येईल. बोर्ड्सला किती मार्क्स आलते? मला बोर्ड्समध्ये 94% आले होते. 94? तुला काय आता म्हणजे नीटचा अभ्यास करणार आहे का तू? नीटचा. तू कधी विचार केला की तुला डॉक्टर बनायचं आहे? ॲक्च्युली माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये माझे 2 काका आहेत. एक ॲनेस्थेशियन आणि त्यांच्या वाईफ जे आहेत त्या गायनोकॉलॉजिस्ट आहेत. आणि जे दुसरे काका आहेत ते कॅनडामध्ये एक असिस्टंट सायंटिस्ट म्हणून काम करतात. आणि त्यांच्या वाईफ डेंटिस्ट आहेत. म्हणजे माझं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड मेडिकल्समध्ये आहे. तर त्यांच्याकडे बघून मला एक फीलिंग आली की मेडिकल्समध्ये एक स्ट्रीम चांगली आहे मेडिकल, म्हणून मी चूज केलं की मी नीटच घेईन. म्हणजे तुझ्या फॅमिलीमध्ये बघायला गेलं तर बऱ्यापैकी डॉक्टर्स आहेत? माझे पप्पा पण फार्मासिस्टच आहेत. बरं. तर तुझा आता फायनल गोल काय, म्हणजे तुला डॉक्टरच बनायचं आहे का नीट झाल्यानंतर दुसरं काय करणार आहे? नाही, माझं फायनल गोल डॉक्टरच बनायचं आहे. बरं. तुझा स्टडी रुटीन काय असतो? माझा स्टडी रुटीन आता 11वीची नवीन बॅचमध्ये का तू? तर आता फाउंडेशन वगैरे तुमची बॅच चालू होऊन किती दिवस झाले? माझी बॅच चालू एप्रिलमध्ये झाली होती. आणि आत्ता उन्हाळ्याच्या सुट्ट्या इथेच झाली. तर डेली रुटीन तुझा कसा राहिला? डेली रुटीन माझे क्लासेस 8:30 ते 1पर्यंत आहेत. त्यानंतर मी थोडा ब्रेक घेते आणि इकडे तिकडे जेवण वगैरे झाल्यास आणखी एकदा थोडा स्टडी टाईम करायचा. नंतर आणखी एक ब्रेक आणि रात्री झोपायच्या अगोदर 1-2 तास स्टडी. बरं. तुला काय वाटतं लाईफमध्ये तुझा आयडियल पर्सन कोण आहे? माझ्या लाईफमध्ये माझं आयडियल पर्सन म्हणजे माझे आजोबा असतील. कारण की त्यांनी माझ्यासाठी भरपूर काही केलं आहे आणि रोल मॉडेल टाईप आहे त्यांची माझ्यासाठी इमेज. तू अभ्यास करत असताना डिमोटिवेट झाल्यानंतर काय करते तू? मी जेव्हा अभ्यास करताना डिमोटिवेट होते किंवा मला लो फील होतं तर तेव्हा मी माझ्या फ्युचरचा विचार करते की जर मी आत्ता स्टडी नाही केलं तर प्रोबॅबली मला पुढे स्ट्रगल करावं लागणार आहे. तू नीटची तयारी करण्यासाठी RCCच का निवडलं किंवा फाउंडेशनसाठी पण? मी 9th-10th फाउंडेशन RCCमधून क्लिअर केलं आहे. त्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे की RCCचं स्टडी पॅटर्न किंवा ते कसं आहे ते मला माहिती होतं. आणि मी नालंदा कॅम्पसलाही आलेली आहे भरपूरदा, तर मला माहिती आहे. म्हणजे तू आता समजा फाउंडेशन आहे तर फाउंडेशनमध्ये तू आता 11thमध्ये तुझं वेगळं फाउंडेशन झाले. 9th-10thमध्ये कुठल्या मोठे टॉपिक्स शिकवलेले तुम्हाला? 9th-10thमध्ये कनेक्टिंग टॉपिक्स जे 11th-12thला येतील ते आम्हाला अगोदर. एक्झाम्पल आता फिजिक्सचं एखादी चॅप्टर असेल लेन्सेस किंवा मोशन अँड ऑल, त्याच्याशी जे कनेक्टिंग किंवा रिलेटेड जे आहे जे आम्हाला 11th-12thला कामाला येणार आहे ते आम्हाला अगोदरच घेतलं होतं ॲडव्हान्समध्ये. आणि आत्ता जे 11thमध्ये आम्हाला फाउंडेशनमध्ये शिकवलं आहे ते आहे वेक्टर्स चॅप्टर किंवा बायोलॉजीचा असेल ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस एक्सेट्रा. बरं. तुला कुठला सब्जेक्ट सगळ्यात जास्त आवडतो? सर्वात जास्त आवडणारा सब्जेक्ट मला म्हणल्यास बायोलॉजी येईल, कारण की मला ह्युमन ॲनाटॉमीमध्ये थोडा इंटरेस्ट आहे. डेफिनेटली. जे विद्यार्थी लातूरला ॲडमिशन घेणार आहेत 11वीसाठी नवीन, अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाईस देशील? RCCबद्दल तुझा एक्सपिरियन्स कसा राहिला आहे? पॉझिटिव्ह राहिला आहे का निगेटिव्ह? माझा RCCबद्दल एक्सपिरियन्स खूपच पॉझिटिव्ह राहिला आहे. कारण की मी इथे थोडे अप्स अँड डाऊन्स पण एक्सपिरियन्स केलेत. आणि त्यामध्ये म्हणजे मला RCC कशी हेल्प करते, इथले फॅकल्टीज असतील किंवा स्टुडंट्स, इथलं
लाईक ॲटमॉस्फिअर पॉझिटिव्ह आहे. स्टडी म्हणजे ज्या स्टुडंट्सचा गोल खूप हाय आहे किंवा लाईक त्यांच्यासाठी स्टडी खूप मॅटर करते, RCC त्यांच्यासाठी बेस्ट प्लेस आहे. येस डेफिनेटली. आता तू फॅमिलीसोबत इथं लातूरमध्ये राहते का? हो. म्हणजे तुझे डॉक्टर वगैरे जे फॅमिली ती इथंच आहे म्हणले? नो, माझे एक काका कॅनडामध्ये सेटल्ड आहेत आणि एक पुण्यामध्ये. मी इथे स्टडीसाठी लाईक तुझे वडील वगैरे इथेच आहेत. बरं बरं. तर हे जे फॅमिली मेंबरसोबत पण आपण काही विचारत की RCC सोबत त्यांचा एक्सपिरियन्स कसा राहिला आहे. तर RCCच्या विद्यार्थिनीचे जे पॅरेंट्स तिथं आपल्याला भेटलेले, तर काय तुमचं म्हणजे तुमचे ते कोण आहे? माझी नात आहे. का तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला आहे RCC सोबत? माझा एक्सपिरियन्स असा आहे सर की मी रिटायर्ड शिक्षक आहे आणि मी गेले 40 वर्ष लातूरात आहे. तरी मला थोडी शिक्षणाची जाण असल्यामुळे माझ्या नातीचं कुठं भलं होईल आणि माझ्या नाते कुठं शिकतील असं म्हणून मी 2 वर्षापूर्वी इथं दुसरी एक नात आहे. ही आता 9वीला आली आणि हे 11वीला आली. दोन्ही पण चांगले येतात, हुशार येतात आणि अभ्यास करतात. RCCच्या इथं सगळे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात. जर काय त्यांचं काय म्हणतात ते प्रॉब्लेम जर काय असेल तर लगेचच्या लगेच त्यांनी सोडवतात. त्यांना कुठलेही असमाधान नाही, पूर्ण समाधान झाल्याशिवाय ते येत नाहीत. त्याच्यामुळे RCC एकदम चांगलं टॉप ही आहे क्लास. आणि मोठेगावकर सरचं पण नाव आहे, नुसतंच नाव नाही तर काम आहे. डेफिनेटली. तुम्ही पालकांना काय ॲडवाइस देतात? तर माझे मत, ज्याला जर क्लासला ठेवायचं असेल किंवा कॉलेजला ठेवायचं असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे लातूरमध्ये RCCलाच ठेवावं. इतरापेक्षा RCC टॉपवर आहे, स्वस्त आहे, चांगले आहेत. एखाद्या वेळेस गरिबाची असलं तर त्याला तिथं सवलत दिली जाते. तिथं काही अडचण नाही, पैशाची काही अडचण इथं येत नाही. फक्त विद्यार्थी चांगला झाला की तो घडतो इथं. डेफिनेटली. आणि पैशामुळे RCC मधनं कुठला विद्यार्थी वापस गेलाय असं कधीच होऊ शकत? असं पैशामुळे कुठलाच विद्यार्थी इथून वापस जात नाही. त्याची परिस्थिती बघून त्याला सवलत दिली जाते. एकदम मोफत सुद्धा शिकवलं जातं. फक्त त्याच्यात गुणवत्ता पाहिजे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डेफिनेटली RCC एक चांगलं कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. अजून काय बोलायचं तुम्हाला? काही नाही सर, नमस्कार. कुठे इथंच पाठवा मुलं, पॅरेंट्स इथंच पाठवा. तर पाहू शकता विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा एक्सपिरियन्स RCC सोबत कसा आहे. तर RCCचे नवीन बॅचेस पण आता चालू होणार आहेत लातूरमध्ये. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही एकदा RCCचे डेमो क्लासेस करा आणि त्याच्यानंतरच ॲडमिशन घ्या. कुठल्या जाहिरात बघून ॲडमिशन घेऊ नका कुठल्याच क्लासमध्ये. पहिल्यांदा डेमो क्लास बघा, पॅरेंट्सचे रिव्ह्यू बघा, विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू बघा. यूट्यूबला अवेलेबल आहेत खूप सारे, आणि मगच ॲडमिशन घ्या. अशा पद्धतीच्या यूट्यूब व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.